त्याने कर्ज फेडलं, तुम्हीच येऊन आणली, तुम्हीच लोकांना येतो ना सगळ्या गोष्टी महत्वाच्या. हा मुद्दा आहे. आपण शेतकऱ्यांचा मुद्दा की शेतकऱ्यांनी बोल आहे, मनोपाची बोलाची बोल नाही. पण ह्या गोष्टी आहेत, शासनाने प्रत्येक गोष्ट प्रत्येक माणसाचा फसवण्याचं काम केलेलं आहे. म्हणून मुलांनो, तुम्ही त्या शाळेत जाऊन बसायचं आणि या आंदोलनासाठी तुम्हाला जे पण मदत लागेल समाजवीरपणे उभे आहे. आणि याच बरोबर आणि महाराष्ट्र तुम्ही सांगा मंत्रालयात मोर्चाने उभीचे नाही झालं, आम्ही तुमच्यासोबत आहोत. धन्यवाद. आशा मिळाल्या आहेत आणि ते देखील राज्य पातळीवर आपले आपले प्रयत्न करतील. तसेच आपले आंदोलन हे खऱ्या अर्थाने ज्यांना पूर्ण तडीस नेलं आणि आपल्या आंदोलनाला वेगळी दिशा सर्व आदरणीय हंसराजजी भाऊ चौधरी यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं व आम्हाला मार्गदर्शन विनंती करतो. हंसराज भाऊ चौधरी. इथं उपस्थित मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील तमाम प्रशिक्षणार्थ्यांच्या या आंदोलनात मी सर्व प्रशिक्षणार्थींचं आणि ज्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला त्यांचं सर्वांचं स्वागत करतो. खरं तर आजचा हा जो लढा आहे, प्रशिक्षणार्थींची जी आजची ही मागणी आहे की आधी 6 महिने तुम्ही आम्हाला रोजगार दिला, त्यानंतर तुम्ही 5 महिने वाढवले, 11 महिन्यांचा तो केला आणि त्यानंतर सांगितलं की आता आमच्याकडे त्याच्यासाठी प्लॅनिंग नाही, त्याच्यासाठी आमच्याकडे तेवढं भांडवल नाही. तर मग निवडणुकीच्या आधी सत्तेत येण्यासाठी तुम्ही काय काय गाजर या तरुणांना दिले हेही या सरकारने सांगितलं पाहिजे. आणि जर का आजचा हा विद्यार्थी, आजचा हा प्रशिक्षणार्थी जर आज तो म्हणतो की 11 महिने त्याने प्रशिक्षण घेतले, आता त्यांनी हे सर्टिफिकेट घेऊन जायचं कुठे, तो तुमच्या विश्वासावरती ती दुसरी आस्थापना सोडून आला आणि त्याने राज्य सरकारच्या या आश्वासनावर विश्वास ठेवला की नाही आम्हाला इथं पूर्ण वेळ रोजगार मिळेल, आम्हाला इथे या आस्थापनेत कायम केलं जाईल, म्हणून त्याने इतर सगळे सोडले आणि तो तुमच्या दारी आला. आणि आज उठून राज्य सरकार म्हणतं, त्या संबंधित विभागाचे मंत्री आदरणीय मंगलप्रभाजी लोढा असं म्हणतात की याच्याबद्दल आम्हाला माहिती नाही, आम्ही हे कधी आश्वासन दिलं नाही. पण निवडणुकीच्या आधी यांनी ज्या त्यांच्या राजकीय सभांमध्ये, त्यांच्या प्रचार सभेमध्ये प्रत्येक सभेत सांगितलं आम्ही लाडका भाऊ आणू, लाडका भाऊला कायम करू. पण आजच हा लाडका भाऊ त्यांच्यासाठी परका भाऊ झालेला आहे. आणि याच पद्धतीने त्यांनी शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन दिलं, शेतकऱ्यांची कर्जमाफी करू. अरे शेतकऱ्यांची कर्जमाफी तर दूर आहे, पण आज हा शेतकऱ्याचा पोरगा तुमच्या दारासमोर रोजगाराचा कटोरा घेऊन उभा आहे. त्याला रोजगार तरी देण्याचं काम तुम्ही केलं पाहिजे. या राज्य प्रशासनाला इतक्या दिवसांपासून या प्रशिक्षणार्थींचं आंदोलन चालू आहे. तुम्हाला जर माहिती होतं की रुजू करणं शक्य नाही, जिल्हा परिषदेत 10वी-12वीचा विद्यार्थ्याला रोजगार देणं शक्य नाही, त्याला नोकरी देणे शक्य नाही, मग निवडणुकीच्या आधी तुमच्या स्वप्नात कोण आला होता हे सांगायला की आम्ही तुम्हाला रोजगार देऊ, आम्ही तुम्हाला कायम करू. या प्रशिक्षणार्थींची शिरपूर तालुक्यातल्या 200-250 प्रशिक्षणार्थीतली आणि या राज्यातल्या 1,34,000 प्रशिक्षणार्थी असलेल्या तरुणांना फसवण्याचं काम हे या राज्य सरकारने केलेलं आहे. आणि जर उद्याच्याला या 1,34,000 प्रशिक्षणार्थींना त्यांची हक्काची नोकरी मिळाली नाही, या शिरपूर तालुक्यातल्या 200-250 लोकांना जर त्यांची नोकरी मिळाली नाही, तर उद्याच्याला चुकीच्या वळणाला गेलेला हा तरुण याचं कारण फक्त आणि फक्त या राज्याचे मुख्यमंत्री आणि हे लबाडू राज्य सरकारच असेल हे मी आपणास सांगू इच्छितो. आणि आज आपण एवढ्या संख्येने इथं आलात, ज्याही सर्व संघटनांनी, संभाजी ब्रिगेड असेल, अनुभव युवा मंच असेल, शिरपूर बस असेल, स्वर्गीय चंदन फाउंडेशन, नेताजी ग्रुप, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, या सर्व संघटनांचं मी आभार व्यक्त करतो. आणि ही लढाई शेवटी फक्त एवढंच सांगतो, ही लढाई कुठल्याही संघटनेची नाही, ही कुठल्याही पक्षाची नाही, ही कुठल्याही संघाची नाही, ही लढाई फक्त आणि फक्त ज्या मुलांना, तरुणांना रोजगाराचं आमिष दाखवलं गेलं, त्यांना जे 11 महिन्याचं प्रशिक्षणानंतर रस्त्यावर सोडलं गेलं, त्या प्रत्येक मुलाची आहे, या तालुक्यातल्या 250 विद्यार्थ्यांची आहे, राज्यातल्या 1,34,000 लोकांची लढाई आहे. म्हणून ही लढाईला आपण कुठल्याही संघटनेचं, पक्षाचं, संघाचं ओढ न देता ही लढाई फक्त आणि फक्त राज्य सरकारने दाखवलेल्या आमिषा विरोधात आमच्या तरुणांच्या रोजगाराची आहे. एवढंच आजच्या निवेदनातून आम्ही शिरपूरच्या वतीने सादर केलेलं आहे की येत्या काही 7, 8, 10 दिवसात जर का निर्णय घेण्यात आलेला नाही तर आम्ही शिरपूरच्या वतीने या 200-250 प्रशिक्षणार्थींना घेऊन मुंबईकडे पायी मार्गस्थ होणार आहोत. कोणी आलं नाही आलं तरी आमच्यातले 1-1, 2-2 तरुण या प्रशिक्षणार्थींसाठी निघेल आणि पक्ष विरहित हे जो मोर्चा आहे या मोर्चाला या
मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना आणि या राज्य सरकारला आम्हाला न्याय द्यावाच लागेल. अन्यथा उद्याच्याला हेच रोजगार येऊन मंत्रालयामध्ये सार्वजनिक आत्मदान करण्याचं काम आम्ही करू. धन्यवाद.